बाकी सर्वांना म्यूट करू मी? येते ना टाके आहे ना. नाही आलं तर मग करू नये. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. सगळ्यांना सध्या म्यूट करत आहे. ओके. जय श्री कृष्ण सर्वांना. आज आपण भारुड आणि भजन स्पर्धेचं एक स्पर्धा जी घेतली होती गेल्या महिन्यामध्ये, त्याचं औचित्य साधून संक्रांतीच्या दिवशी, मुद्दामून खास संक्रांतीच्या दिवशी आपण इथे एकत्र जमायचं प्रयोजन केलं आहे, ज्यामुळे ऍटलिस्ट आपण एकमेकांना तिळगुळ जरी देऊ शकलो नाही तरी हे प्रेमाचे ऋणानुबंध जे आहेत हे आपण दृढ करू शकूत, या निमित्ताने का होईना एकमेकांना भेटू शकूत, हे त्याचं औचित्य होतं. म्हणून संक्रांतीच्या दिवशी आपण आज भेटलेले आहोत. आज आज आपल्याला भारुड आणि भजन स्पर्धेचा निकाल सांगायचा आहे. त्याआधी आपण थोडक्यात जे स्पर्धक होते ते स्पर्धक तुम्हाला जवळपास सगळ्यांना माहीत आहेत आणि आपण वेळोवेळी त्यांच्या लिंक सुद्धा आपण ग्रुपवर टाकलेल्या होत्या. पण ह्या स्पर्धेला ज्या आयोजक म्हणजे ज्या काय म्हणू आपण त्याला काय होते, जे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊयात. पहिल्यांदा वसुधाताई देशपांडे. आपल्या सर्वांना माहित आहेत वसुधाताई देशपांडे, सर्वांना माहित आहेत. या आपल्या ग्रुपवर बऱ्याचदा त्यांनी विवेचन केलेले आहेत आणि आपल्याच ग्रुपच्या एक साधक आहेत. अनाथांचा नाथ हे जे आपण व्हिडिओ चालवली होती आपल्या ग्रुपवर, त्यांचं पूर्ण ऑडिओ आणि त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि प्रदर्शित पण केलेला आहे. जवळपास त्यांनी बऱ्याच ग्रुपमधून 100च्या वर व्हिडिओज त्यांनी तयार केलेले आहेत. ऑडिओ तयार केलेले आहेत आणि एकनाथ महाराजांचं चरित्र जे आहे हे पूर्णपणे आपल्याला ऑडिओच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूयात आज. वसुधाताई, तुमचं स्वागत आहे आज आपल्या ग्रुपमध्ये. आपल्याला दुसरे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत विद्याताई. आज आपण त्यांचंही स्वागत करूयात या ग्रुपमध्ये. विद्याताईंबद्दल सर्वांना श्रुत आहेत की सगळ्यांनाच माहिती आहेत विद्याताई. आपण साधक संजीवनी परीक्षेचं जे मार्गदर्शन ताईंकडून घेतलेलं आहे आणि तेव्हापासून ताईंची आपली अगदी घट्ट एक मैत्री झालेली आहे. त्यामुळे विशेष अजून वेगळी ओळख जर सांगायची झाली तर ताईंचा दासबोधावरचा अभ्यास आणि त्यांच्या दासबोधावरचे प्रवचन म्हणा किंवा मग व्याख्यान म्हणा हे खूप प्रसिद्ध आहेत. पुण्यामध्ये तर सगळ्यांना माहित असेल कदाचित की ताईंचं नाव खूप आहे आणि आपल्याही या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्यांना विद्याताई प्रसिद्ध माहिती आहेत जवळपास. आपल्याला अजून त्यांचा एक योग आलेला नाहीये खरं तर. त्यांची व्याख्यानमाला आपल्याला ठेवायची आहे आपल्या ग्रुपवर. आता लवकरच त्याचा योग नक्कीच जुळवून आणू आपण. तर विद्याताई, तुमचं पण मी स्वागत करते ह्या ग्रुपवर. तिसऱ्या परीक्षक आपल्या वृषालीताई कुलकर्णी. आमचा ग्रुप पूर्ण इथे एकत्रच आहे. हो. तर ताई ज्योती वृषालीताईंचं खास इंट्रोडक्शन जर सांगायचं झालं तर त्या पण आपल्याच ग्रुपच्या साधक आहेत मुख्य म्हणजे. आणि भजन, भारुड, त्याच्यानंतर पोवाडा याबद्दल वर त्यांचा अभ्यास खूप गाढा आहे. त्यांनी जवळपास 1000च्या वर कीर्तन केलेली आहेत. वेगवेगळ्या विषयांवर त्या कीर्तन करतात आणि आज हे सगळे तिघी जणी अगदी माननीय सदस्य म्हणून आपल्याला आज परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. आपण तिघींचं परत एकदा स्वागत करूयात. नमस्कार ताई. हा रिझल्ट सांगण्याच्या आधी आपण थोडासा अजून, समजा जर कोणाला काही बोलायचं असेल तर आधी आपण त्यांचे हे घेऊयात थोडक्यामध्ये त्यांचा काय, जे त्यांना काय वाटलं किंवा जे भजन किंवा हे केलेलं
त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, त्यामध्ये जर कोणी बोलू शकत असेल तर ते सांगावं आधी, आणि मग नंतर आपण रिझल्ट ऐकूयात. हा. कुणी दिसत नाही, कुणीच सगळेजण ग्रुपवर आहेत ताई. चॅटवर कुणीच दिसत नाही. सुचिताताई, तुमचा पण बंद आहे. आपण दिसत नाही पण दिसतो अं, इथे. दिसतात आता ते दिसतंय. सगळेजण. तिघी जणी ग्रुपवर काय मी दिसत नाहीये काय. नाही. एक बोला काम साहेब. करत आहे फक्त तुम्ही. नमस्कार. संक्रांतीच्या शुभेच्छा. संक्रांत झाली, पण आता याच्यावरूनच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा गोड गोड रिझल्ट द्या आम्हाला. ह्या सुनीताताईंनी जो उपक्रम केला भजन आणि भारुडाचा, तो जवळपास 1 महिन्यापूर्वीपासून 31 डिसेंबरला आम्ही पाठवला होता. पण जी उत्कंठा होती वाट बघायची रिझल्टची, ती आज आणखीनच हे झालेली आहे. सगळ्यांना वाटते की आता कोणाचा हे नंबर येईल. नंबरसाठी म्हणून नाही, पण एक या वयामध्ये प्रत्येकीने अगदी इतके आवडीने व्हिडिओ तयार केले, भारूड तयार केले आणि पाठवले. फारच म्हणजे एकतर संक्रांतीचा हळदी कुंकू जवळ आलेलं, व्हिडिओ पाठवायचा, त्यामध्ये एवढी धांदल उडाली सर्वांची. माझी थोडी जास्तच उडाली. मुलगा माझा परदेशात जाणार होता, तो गेल्यानंतर मग मी एक दिवस मॅडमला विचारलं, मॅडम व्हिडिओ एकाच दिवशी केल्या तर चालेल ना, भारूड आणि व्हिडिओ? तर हो म्हटल्या त्या. मग त्या दिवशी मला जमलं. आमचं भजनी मंडळ आलं, माऊली भजनी मंडळ, आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मग व्हिडिओ तयार करून पाठवला. खरं तर हा पेशा माझा नाहीये, पण कशी काय इकडं ओढल्या गेले भजनी मंडळात मलाही कळालं नाही पुण्याला आल्यापासून. आणि एकनाथी भारूड वर विवेचन केल्यामुळं एकनाथी भारूड मी निवडलं होतं. आणि माझ्या तोटक्या शब्दामध्ये मला जसं जसं जमलं तसं तसं मी सादर केलं तुमच्याकडे. आणि तुम्ही आम्हाला चान्स दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय श्री कृष्ण ताई. छान, खूप सुंदर प्रतिक्रिया सांगितल्या. जय अगदी श्री कृष्ण. छान. छायाताई लवटावर, सांगता तुम्ही 2 शब्द? नाही नाही, ते मला काही इतकं सांगता नाही येणार. हरकत नाही, तरी पण तुम्ही भारूड केलं तर हो. कसं केलं काय नाही, थोडस 2 शब्द. सर्वांना माझा नमस्कार. संक्रांती निमित्त सगळ्यांचा तिळगुळ, शब्दरूपी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही जे भारूड भजन स्पर्धा ठेवली, ते वाचून म्हणजे मला एकदम वाटलं की आपण सगळे करत आहेत, आपण तरी काही करावं. माझा काही असा ग्रुप नाही आहे, पण मग मनात ठरवलं की आपण आता करून बघा. तर एक मी प्रयत्न करून बघितला. आणि मग तुम्ही नंतर मला जेव्हा विचारलं की तुम्ही तुमचा ऍड्रेस पाठवा, तेव्हा मग मला छान वाटलं. तुमचा जो प्रयत्न आहे खूप छान आहे, त्याच्यामुळे आम्ही आणखी प्रोत्साहित होतो तुमच्या प्रयत्नामुळे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद ताई, खूप छान वाटलं उलट. ज्योतिताई, हा, नमस्कार बोला ताई. ताई. मी ज्योती साठे. बोला बोला ताई. सगळ्यांना संक्रांतीच्या तिळगुळाच्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड बोला. मॅडम, एक तर तुम्ही हा भजन स्पर्धा ठेवली हे ऐकूनच खूप उत्सुकता होते की आपण म्हणायचं, पण आमचा ग्रुप खूप नवीन आहे, खूपच नवीन आहे. म्हणजे आम्ही आत्ताच सुरुवात केलेली आहे. त्यातून आम्ही प्रयत्न करायला केलाय सगळ्यांनी मिळून, की आम्हाला वाटत होतं की आपण कुठेतरी स्टेजवर नाही तर निदान हे एक स्टेज आपल्याला मिळालंय, की बरोबर. त्या स्टेजवर आपल्याला येण्याचा एक हे मिळालाय. आमचा हा पहिलाच अनुभव आहे. म्हणजे छान. आणि खरंच तुमचे खूप खूप आभार, कारण तुमच्या यामुळे आम्हाला थोडंसं डेअरिंग तरी आलंय की निदान आपण करू शकतो. आपण या स्पर्धेत उतरण्याची निदान थोडीशी तरी आम्हाला हे आली, एनर्जी आली. आणि आम्हाला आता इथून पुढे असं वाटायला लागलं की आपण करू, सगळ्या मिळून करू शकतो आपण. नक्कीच नक्कीच करू शकतात ताई. खूप आभार. थँक्यू. धन्यवाद ताई. खूप छान तुमच्या प्रतिक्रिया, खूप त्यामुळे एक उत्साह वाढलेला आहे वेगळा. चारुशीला ताई, नेक्स्ट वन. चारुशीला ताई. हो, 1 मिनिट हा, मी हे करते.
हा, व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ स्टार्ट. हम्म. तसा आमचा ग्रुप आहे भजनांचा सुद्धा. परंतु ज्या वेळेत हे द्यायचं होतं ना, त्यावेळेला दत्त जयंतीची आणि याच्या अनेक घाई गडबडींमुळे भजनाचा तर काही देता नाही आला. परंतु मी कीर्तन आणि भारुड किंवा भजनाचे कार्यक्रम करत असल्यामुळे ते सगळा ग्रुप जरी नाही जमला तरी एकटीने तो करून पाठवला. पण त्याच्यामुळे काय परत अजून उत्साह येतो आणि नव्याने आपल्याला परत मग ते सगळं करायची संधी मिळते. अशी संधी वारंवार ताई मला देतात, प्रवचन करण्यासाठी पण, कीर्तनासाठी, अनेक गोष्टींसाठी. त्याच्यामुळे सुचिताताईंचं खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामुळे आम्हाला हे सतत काही ना काहीतरी चालू ठेवण्याची स्फूर्ती मिळत राहते. तुमचे खूप आभार. उलट तुमच्या सर्वांमुळे मलाही छान वाटतं अगदी. आज हे वेगळा उपक्रम होता आणि हो, त्याची पण उत्सुकता आहे. खरंच आहे. वंदनाताई देवकर. वंदनाताई. वंदनाताई. हो 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 हो. हा, हा. बोलते ताई. जय येतो श्री- का आवाज? हो हो, येतोय ताई, येतोय. हा. जय श्रीकृष्ण सर्वांना. आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणा, तिळगुळ घ्या, गोड बोला सर्वांनी. आणि असंच सर्वजण नाही का ऑनलाईन काय ना, आपण एकमेकांना भेटतो, खूप आनंद वाटतो सर्वांचे. म्हणजे असं कॉल वगैरे आला की आनंद वाटतो. आणि तुम्ही ही जी नवीन भजन स्पर्धा जी चालू केलं, तर ते मी आमच्या ग्रुप मधल्या महिलांना सांगितलं, भजनी मंडळाला. त्यांना खूप आनंद झाला आणि इतकं उत्सुकतेने त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला ना. सर्वजणी अगदी 3 दिवस व्हिडिओ करत होतो, व्यवस्थित नाही झालं 3 दिवस त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं. आणि त्याच्यामुळं आनंदाने सर्वांनी म्हणजे हे केलं. तर बरोबर झाल्या थोड्याफार चुका, पण सर्व नवीनच आहेत. बाकीच्या 2-3 जणी आम्ही जुन्या आहोत. बरोबर. सर्व नवीन असल्यामुळे त्यांनी अगदी उत्सुकतेने केलं. आता दरवेळेस भेटल्या की विचारत काय झालं आपलं बहिणी मंडळाचं, आलं का काय त्यांचा मेसेज. इतका त्याला आनंद झालाय. आणि मला पण खूप आनंद वाटला की तुम्ही भजन स्पर्धा ठेवल्यामुळे आम्हालाही सर्वांना स्टेज भेटले, एक नाही का, स्टेज डिअरिंग कशी असते ते कळलं सर्वांना. तर माझी गोष्ट वेगळी आहे, मला माहिती आहे थोडंफार. म्हणजे आता कीर्तन प्रवचन केल्यामुळे माहिती आहे, पण त्या बरोबर. बाकीच्या महिलांना काय माहिती नव्हतं. बरोबर. पण तुमच्यामुळे त्यांनाही थोडस कळलं की काय असतं ते ऑनलाईन स्पर्धा. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. इथंच थांबते मी. खूप छान ताई. ऍक्च्युली तुमच्या सर्वांमुळेच ही कल्पना सुचली की आपण भजन आणि भारुड घ्यावं म्हणून. बरोबर. हो, खूप छान झालं कार्यक्रम. सर्वांचे भजन भारुड पण खूप छान झाले. बरोबर. अजून कोणी बोलू शकता? ज्यांनी हे व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला काय वाटलं, ह्या प्रतिक्रिया कोणी सांगू शकेल? बाकीच्या ग्रुपचे अजून कोणी आहेत का? निलिमाताई. नमस्कार, मी वंदना बर्डे, ज्योती साठेच्या ग्रुपमध्ये आहे. ओके. आणि सर्वप्रथम पहिले तुम्हाला नाही ती म्हणे. शुभेच्छा आणि धन्यवाद आम्हाला ही संधी दिली. या संधीमुळे आम्हाला असा म्हणजे एक उत्साह आला की आम्ही चांगल्या प्रकारे करू शकू. बरोबर. आम्ही अगदी 1 तासामध्ये तयारी केली आणि व्हिडिओ तयार केले. आणि छान. लाईक पण चांगले मिळाले. तुम्ही कमेंट्स पण ऐकलेच असतील. लोकांच्या प्रतिक्रिया पण छान आल्या आहेत. बरोबर. बाकीच्यांनी पण खूप छान खूप छान केले आहेत. सुंदर. त्यांचे पण भारुड वगैरे खूप छान झाले. आम्ही पाहिलेत सगळ्यांचे. बरोबर. बरोबर. छान झाले सगळ्यांचे. सगळ्या अनुभवी दिसतात, आम्हीच नवीन दिसतो. नाही नाही नाही, सगळे नवीन आहेत. आणि ऑनलाईन हा प्रकार थोडासा सगळ्यांनाच नवीन आहे. कारण व्हिडिओचा अँगल कसा ठेवावा किंवा व्हिडिओ कसा ठेवावा, आवाज कसा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत जाईल, ह्या थोड्याशा त्रुटी होत्या. पण नक्कीच दुसऱ्या वेळेस आहेत ह्या त्रुटी पण सगळ्या निघून जातील नक्कीच. अजून कोणी बोलू इच्छित आहे? जे प्रेक्षक आहेत, ज्यांनी भाग घेतला नाही पण नक्कीच पुढच्या वेळेस भाग घेऊ इच्छितात आणि मी बोल बघितल्यानंतर हँड रेस करा. रिझल्ट तेच चालेल. हँड रेस करता कोणी?
केलेलं आहे मला- ना ते ताई, पटवून मला नाव हा नाव बोला घे. ताई. एकच मिनिट कोण बोलणार आहे? मी श्रद्धा महाजन, नागपूर. आपल्या हा बोला ग्रुपवर ताई, बोला बोला. हा, मी भारूड पाहिले, सगळे पाहिले. खूप सुंदर वाटलं. मला कल्पना नव्हती आमचं पण भजन मंडळ आहे, पण आम्ही थोडस दुसऱ्या या खासदार महोत्सवामध्ये मी व्यस्त होती त्यावेळेला. हॅलो, हो ऐकू बोला. येते? हो ऐकू येते ताई, छान ऐकू येते, बोला तुम्ही. मला खूप छान वाटलं. मी सगळे भारूड पाहिले. मला कसं करायचं ही कल्पना नव्हती, त्याच्यामुळे मी भाग नाही घेऊ शकले, पण पुढल्या वेळेस नक्की घेईल. आणि आज तुम्ही प्रत्यक्ष दिसल्या, आपण एकदा बोललो आहे आणि बोलली. तुम्ही खूप छान उपक्रम करताय, हे खूप आनंद वाटला. छान वाटतं. चला, आणि सगळ्यांनी छान केलं, त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद ताई, धन्यवाद. ठीक आहे, नमस्कार. ताई मी बोलू का? हो बोला ताई. हा, मी उपासनी, मी नाशिकहून बोलते. हो बोला ताई. मी भाग घेतलेला नाही, पण मी त्यातले कार्यक्रम बघितले. मला आवडले. आणि खरं म्हणजे आपल्या स्त्रियांना, आपल्या सगळ्या ग्रुपला आपली गीता संता यामुळे ह्या ऑनलाईन सगळं करता आलं. बरोबर आहे. आणि त्यात तुम्ही हे पुढे पाऊल टाकलं, मला सगळं एकत्र केलं, हे खरोखरीच खूप छान. आपल्या या सगळ्या लेडीज कुठे जाणार, घरातून ऑनलाईन फक्त मुलं शिकत होती, बघत होतो आपण, ऐकत होतो, पण आपल्याला हे प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि प्रत्यक्ष भाग घ्यायला गेला, हा आनंद काही वेगळाच आहे आपल्या बायकांना, खरं सांगायचं म्हणजे. बरोबर आहे. आणि ही संधी तुम्ही दिली ताई, हे तुमचे खूप 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 धन्यवाद तुम्हाला. हे सगळे तुमच्या मोठ्यांचे आशीर्वाद आहेत, बाकी काहीच नाही, पण ते उत्सुक तुम्हाला आम्हाला तयार करणं, हे तुम्ही केलं ना. आम्हाला खरोखरीच आम्हाला कधी मोबाईल घ्यायचं माहिती नव्हतं, हे करायचं माहिती नव्हतं. हे सगळं धन्यवाद ताई. जय श्री जय श्री. अजून कोण बोलतं? अजून कोणाचे हँड रेज आहेत का? वैजंती ताई बोला. खूप माणसं आहेत ना तिला. खूप दिवस झाले. लगडताई हात वर करतायत, लगडताई. वैजंती ताई जाऊ दे, आलंच बोलणार नाही, मला काय बोला सुचणार नाही. आवाज नाही चालू. लगडताईंना लगड हात बोलायचं वर वाटतं. करतायत, लगड. बर. येत नाही. हा लगडताई बोला. त्यांचा हे जिओ मी फक्त नाव येते बहुतेक. हा, मी बोलते, सराफ बोलते मी, हा वैजयंती. बोला ताई, बोला. हो, छान झाला कार्यक्रम आणि मी पण सगळ्यांचे ऐकले, भारूड आणि भजन, आणि छान झाला. आणि मुख्य म्हणजे पहिलंच वर्ष असून छान सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळाला. आणि छान आहे, आपण असे नवीन नवीन आपण अजून उपक्रम घेऊ शकतो. फक्त याच्यात काय झालं, की सगळ्यांना माहिती नव्हतं की म्हणजे भजनामध्ये सगळेजण भाग घेऊ शकतो. जर एक जण गीतेत असेल आणि बाकीचे सुद्धा भाग घेऊ शकतो, हे माहिती नसल्यामुळे जरा म्हणजे ते क्लिअर नाही झालं बायकांचं, तर त्याच्यामुळे जरा कमी आपल्याला बायका मिळाल्या त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, आपल्याला काय गीतेचाही प्रचार करायचा आहे आणि आपली इच्छा आहे की ग्रुपमध्ये सगळ्यांनी गीतेमध्ये भाग घ्यावा, की जेणेकरून त्यांना भजन आणि आपले इतर जे कार्यक्रम चालतील ते सुद्धा त्यांना त्यांची तयारी करता येईल. छान झालं, पण सगळे जणांनी चांगलं उत्सुकतेने भाग घेतला आणि सगळ्यांना छान अनुभव आला पहिल्यांदा की कसं बोलायचं, कसं रेकॉर्डिंग करायचं. तर हे खूप स्तुत्य उपक्रम झाला आपला. छान, आपण नवीन नवीन घेऊया भाग आणि जास्तीत जास्त एवढी सगळ्यांनी अपेक्षा केली नव्हती ताई. हो, म्हणून म्हणलं ना की अगदी पहिलाच एवढी वर्ष अपेक्षा आहे. आपण केली नव्हती की एवढे भारूड आणि एवढे भजन स्पर्धा येतील म्हणून आपल्यासाठी ग्रुपवर. अशी अपेक्षा आपण केलेली नव्हती. खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला त्यानिमित्त. मी सध्या इकडे नागपूरला आहे, पण मग या अच्छा. नागपूरच्या जी बहीण वगैरे आपल्या ग्रुपमध्ये आहे, तर त्यांना माहिती नव्हतं की एक जण असेल आणि बाकीचे नसेल तर भाग घेऊ शकतो, म्हणून त्यांनी भाग घेतला नाही. कारण की आपण तसं आधी म्हटलं होतं ना की सगळेच जण गीतेमधील असावे. बरोबर. तसे पुष्कळांना असं ते गैरसमज झाला, कारण की म्हणजे नाही, आपण माहिती नव्हतं. त्यांना ऍड करून घेतलं गीतेच्या ग्रुपमध्ये, आपण त्यांना ऍड करून घेतलं नंतर. तर आता हे पाहून तर आता लाईक्स आणि हे आल्याने आता आपला पुष्कळ जास्त प्रसार झाला, म्हणजे दुप्पट झाला. कारण की आता हे रिव्ह्यू दिले आणि स्टार वगैरे दिले. चालेल, आता रिझल्ट सांगा, म्हणजे सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. ज्योती साठेचा ग्रुप आहे, हा माझा नवीन ग्रुप आहे पुण्यामधला रावेतचा. त्याच्यामुळे मला पण उत्सुकता आहे की जर माझ्या
माझ्याच बिल्डिंग मध्ये माझ्याच याला मिळाला तर मला जास्त आनंद होईल. माझ्या त्या नवीन मैत्रिणी आहेत, नवीन मैत्रिणी आहेत त्या नक्कीच माझ्या. नक्कीच ताई. चालेल, सगळ्यांना शुभेच्छा. शोभना ताई बोलता का तुम्ही? लगड ताई, तुमचा व्हिडिओ चालू ठेवा ना. शोभना ताई धन्यवाद प्रतिक्रिया दिल्या. शोभना ताई, शोभना ताई लगड, एक वेळ मिनिट. असतात तिथे ताई स्पर्धेला बोलताय. ज्याने भाग व्हिडिओ ऑन ठेवता ताई? इच्छित आहे का? चालेल. रिझल्ट सांगण्याच्या आधी अजून एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छिते की आपल्याकडे 3 परीक्षक ह्या तिघांनी आणि प्लस आपण इंटरनेटवर हा प्रत्येक व्हिडिओ पाठवलेला होता. पण आपण सर्वच जण जर बघितलं तर आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण हे मीडियाशी म्हणा किंवा मग जे सोशल मीडिया आहे याच्याशी फॅमिलियर नाही आहे. प्रत्येकाला कळतच असं नाही आहे की कोणाला लाईक करायचं किंवा सबस्क्राईब करायचं किंवा मग व्ह्यूज कसे वाढवायचे, ह्या गोष्टी प्रत्येकाला कळतात अशा नाहीयेत. त्यामुळे ह्या कुठल्याही आपण गोष्टींवर आपला केंद्रबिंदू नव्हता ठेवलेला की ज्यांच्या व्हिडिओ जास्त व्ह्यूज जास्त आहेत किंवा ज्यांना कॉमेंट जास्त मिळाले किंवा मग ज्यांचं हे खूप जास्त झालेलं आहे, या कुठल्याही गोष्टीवर आपण ठेवलेला नव्हता. तर जो व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते किती लोकांनी पाहिल्यापेक्षा त्याचं ड्युरेशन किती आहे यावर आपण ठरवलेलं होतं की आपल्याला हे कन्सिडर करायचं आहे की प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो किती इंटरेस्टनी पाहिला जातो. समजा जर तो जो व्हिडिओ चांगला असेल तर तो पूर्ण पाहिला जाणार, प्रत्येक जण पूर्ण पाहणार. समजा जर नसेल तर काय करतात लोक, एकदा नुसतं समोर बघतात, इंटरेस्ट डाऊन होतो, निघून जातात. हा जो ड्युरेशन आहे त्याच्यावर आपण आपला रिझल्ट ठरवलेला होता की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने रिझल्ट काढायचा आहे त्या पद्धतीने. तसंच ताईंनी 2 परीक्षकांनी काही क्रायटेरिया ठरवले होते तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर मी आधी सुरुवातीला वसुधा ताईंना विनंती करते की ताई तुम्ही तुमचं मनोगत आधी व्यक्त करावं. बरं, मी दिसते का ताई तुम्हाला? हो ताई, हो. आणि आवाज येतोय? अगदी. मी श्रीमती वसुधा देशपांडे, आपल्याच ग्रुपची साधक आहे. सर्वांना तिळागुळाच्या शुभेच्छा. आणि नवीन वर्ष सुरू झालंय आणि त्या निमित्ताने एक चांगल्या स्पर्धेचे निकाल आपल्याला कळतायत. तर त्यात सुचिताताईंनी भारुड भजन स्पर्धा घेतली की साधारणपणे सर्वांनाच, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, तिथे भजनं म्हणलीच जातात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा मारुतीच्या मंदिरात संध्याकाळच्या वेळेला शेतामध्ये काम करून सगळे दमून थकून येतात आणि तबला, पेटी अशा वेगवेगळ्या जे काय अवेलेबल असतील त्या वाद्याच्या याच्यामध्ये भजन म्हणतात, रंगून जातात. आणि भजन म्हणजे देवाला भजणे असा अर्थ आहे. देवाला भजण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण आरती म्हणतो, स्तोत्र म्हणतो, तसंच सामूहिक भजन म्हणजेच हे आपण जे स्पर्धा घेतली ते भजन. तर खेड्यातून पण सगळे लोक एकत्र येतात, दिवसभरचा शेतीवर काम केल्याचा थकवा घालवतात, बायका येतात, पुरुष येतात आणि भजन म्हणून समाधान मिळवून, मनाची शांती मिळवून आपापल्या घरी जातात. म्हणजे मनाला शांती समाधान मिळण्यासाठी हे देवाचं भजन आहे. वेगवेगळे मार्ग देवापर्यंत जाण्याचे. शहरात सुद्धा आता वेगवेगळे भजनी मंडळ झालेली आहेत. अगदी सगळ्या सुशिक्षित अशिक्षित नोकरी करणाऱ्या सगळ्याच बायका भजनात येतात. एकादशी, गुरुवार आणि नवरात्रात तर भजन होतातच. आणि याच्यातून काय मिळतं तर याच्यातून एक सहजीवन मिळतं आणि रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून मनाला थोडंसं समाधान, शांती मिळते. आता मला या ठिकाणी आज असं प्रकर्षाने जाणवलं की सगळे जे भजनाचे आणि भारुडाचे ग्रुप आम्ही पाहिले ते सगळे महिलांचेच का, असा प्रश्न माझ्या मनाला पडला. कारण या ग्रुपमध्ये पुरुष साधकही भरपूर आहेत, पण मग महिला जास्त असल्यामुळे पुरुषांना ते
सादर करताना वगैरे आवडलं नाही की काय माहित नाही. पण आता याच्या पुढे जी स्पर्धा होईल त्याच्यात पुरुषही जास्त प्रमाणात भाग घेतील अशी मी आशा बाळगते. आता भजनाच्या संदर्भात जर म्हणायचं तर भारुडाच्या संदर्भात म्हणायचं तर मी भारुडाचा निकाल देणार आहे आणि त्यावेळेस मी थोडंसं मनोगत सांगेलही की भजन म्हणजे काय ते मी सांगितलं. भारुड म्हणजे बहुरूढ. आता एका ताईंनी भारुड म्हणजे काय आणि भारुडाचा जनक हे पैठणचे संत एकनाथ महाराज आहेत असंही सांगितलं. बहुरूढ म्हणजे सर्व समाजात रूढ असलेल्या चाली रीती आणि विषय घेऊन बोलायचं आणि त्याच्यामुळे त्याच्यातून समाज प्रबोधन करायचं. कारण सगळ्यांनाच काही अगदी जड बोजड भाषेतले किंवा संस्कृत भाषेतलं अध्यात्म कळत नाही. म्हणून संत एकनाथांना जाणवलं की मी जे काय नाथाच्या मंदिरात बसून म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात बसून जे सांगतोय ते सर्वसामान्यांना कळत नाही. एक अशीच बांगड्या विकणारी, बिबे विकणारी, सुईदोरा विकणारी बाई आली आणि ती म्हणे तुम्ही बोलता ते सगळ्या टाळ्या वाजवतात, आम्ही पण टाळ्या वाजवतो, पण आम्हाला त्यातला एकही शब्द कळत नाही. मग नाथांना वाटलं की जर कळलं नाही तर मग अर्थ काय सांगण्या. समाज प्रबोधन हा आपला हेतू आहे, म्हणजे सर्व संतांचा हेतू आहे. म्हणून नाथांनी सोप्या सरळ भाषेमध्ये भारुड रचना केली. 80% भारुड एकनाथांनी रचलेली आहेत. रामदासांची भारुड आहेत, ज्ञानेश्वरांची आहेत, तुकारामांची आहे, पण अल्प प्रमाणात आहेत. आणि ती नाथांनी गल्ल्या गल्ल्यातून वस्ती वस्तीतून जाऊन ती गायली, उभं राहून म्हणली. म्हणजे भारुड हा प्रकार मला स्ट्रेस करावा असं वाटतं या ठिकाणी की उभं राहून म्हणण्याचा प्रकार आहे. आणि आपल्या देहबोलीतून म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव, हाताच्या हालचाली, शरीराच्या हालचाली, शरीरावरचे भाव या सगळ्यातून ते एक प्रकारचं सादरीकरण असतं. तर एका ताईंनी त्यात थोडी चूक केली असं मला वाटायला लागलं की उभं राहून म्हणायला पाहिजे होतं आणि प्रेक्षकांकडे आपला चेहरा व्हायला पाहिजे आणि ते सांगताना इतकं रंगून जायला पाहिजे की त्याच्यातून काय प्रबोधन आपण देतोय समाजाला हे ऑटोमॅटिकच आपसुकच समाजाला कळायला पाहिजे. समाज प्रबोधन हा भारुडाचा हेतू आहे. तर तो प्रत्येक स्पर्धकाच्या भारुडातून जाणवतो का याच्यावरून आम्ही निकाल दिलेला आहे. तर काही स्पर्धक कुठे चुकले असं मी पर्सनली सांगत नाहीये, पण काहींनी आमच्याकडे पाठ केली आहे म्हणजे प्रेक्षकांकडे, श्रोत्यांकडे. तर काहींनी हातात मोबाईल आणि कागद घेऊन म्हणले आणि काहींनी एखादी कविता म्हणावी तसं म्हणलेलं आहे. म्हणजे देहबोली, हालचाल आणि चेहऱ्यावरचे भाव असे फारसे जाणवत नाही. त्यामुळे नंबर मागे पुढे झालेले आहेत. नंबर काढणं किंवा नंबर येणं या ठिकाणी महत्वाचं नाहीये. सगळ्या ताईंनी सांगितलंय की सुचिता ताईंनी आम्हाला एक व्यासपीठ मिळवून दिले आणि अगदी संतांच्या कार्यासारखंच हे कार्य आहे की तळागाळातल्या बायकांना घेऊन ते हा ग्रुप चालवतात. याचं मला खूप कौतुक वाटतं. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात या मुद्द्यावर. तर या प्रकारे सगळ्यांना संधी मिळते आणि सगळ्या घाबरत असतात थोडेफार. स्टेज करेज नसतं, आम्हाला येईल का नाही, एक प्रकारचा न्यूनगंड मनात असतो. तो सुचिताताई सर्व बायकातला काढून टाकतात. आणि आता याच्या पुढे पण ज्या स्पर्धा होतील त्यात पुरुषही भाग घेतील, स्त्रियाही भाग घेतील आणि मनातला हा किंतु काढून टाकायचा की मला येईल का, मी म्हणू शकेल का, जसं येतं तसं आपण सादर करायचं. जरी आज आपला नंबर आला नाही तरी पुढे तुमचा नंबर कधी ना कधी येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाटचाल ठेवा आणि स्पर्धेत भाग घेणं अजिबात टाळू नका. कुठलाही न्यूनगंड न बाळगता प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जय श्रीकृष्ण. अगदी बरोबर ताई की स्पर्धा ही जस्ट फक्त एक नावासाठी म्हणून आपण ठेवली होती. त्यामधून उद्देश हा वेगळा होता की प्रत्येकापर्यंत आपण पोहोचल्या जावं. हा आपला त्याच्या पाठीमागचा हा उद्देश होता फक्त की प्रत्येकापर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून. आणि भजन आणि भारुड हे एक असं माध्यम आहे की प्रत्येकाला हे जमतं. भजन हे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी आपण करतोच. ताई एक मुद्दा राहिलाय की मला असं सांगायचं की ही जी वर्ण व्यवस्था आहे आपली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर ही केवळ कामानुसार झालेली वर्गवारी आहे. याच्यात जातीचा प्रकार नाही. पण मधला काळ हा असा आला होता म्हणजे संत
संतांच्या थोडा अलीकडचा काळ, की काही कर्मठ लोकांनी याला हलकं भारी असं लेखलं आणि ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ, आणि तसं ब्राह्मणांनी वाटायला लागलं, ब्राह्मणांना किंवा उच्च जातीच्या लोकांना, मी असं जातीवर बोलत नाहीये. आणि त्यामुळे काय झालं की सगळी मक्तेदारी ज्ञानाच्या बाबतीत त्यांचीच आहे आणि बाकीच्या लोकांना काहीच कळेना. आणि म्हणून हे भारुडं भजन करून सर्वसामान्यांना सगळं आपलं अध्यात्म कळावं म्हणून नाथांनी भारुडं रचले आणि गल्ल्या बोळातून जाऊन अगदी सुतार, चांभार, कोळी, कोणी पण कुणाच्याही नावाने त्यांनी भारुडं रचली. आणि आपण सगळे एक आहोत, जातीभेदाचा प्रश्न इथे येत नाही. ठीक आहे. नक्कीच ताई, याचा विचार आपण नक्कीच करूयात. हो. आता यानंतर आपण थोडस वृषालीताईंना बोलवूयात. वृषालीताई, तुम्ही तुमचं मनोगत थोडं 2 शब्दामध्ये आधी सांगा. रिझल्ट तर आपण ऐकूयात, पण अजून थोडा वेळ आहे रिझल्टला. उत्सुकता अजून ताणायची आहे सगळ्यांची. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. वृषालीताई. हो, दिसतं, ऐकू येत आहे? हो, येत आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय श्री. सगळ्यात आधी हा नवीन वर्षाचा पहिला सण, संक्रमण होत आहे सूर्याचं मकर राशीमध्ये, आणि आपल्या सगळ्यांचंही एका वेगळ्या काय म्हणू कलेमध्ये संक्रमण करण्याचा प्रयत्न इथे सुचिताताईंनी केलेला आहे. जसं आता वसुधाताई म्हणल्या, सगळ्याच नवीन होत्या, कोणी घाबरत होत्या, कोणी व्हिडिओ कसा करायचा समजत नव्हतं, पण ह्या सगळ्यातून कुठेतरी बाहेर पडायचं, हा एक वेगळा संक्रमणाचा एक वेगळा प्रयोग सुचिताताईंनी केला असं आपण म्हणायला हरकत नाहीये. आणि खर तर भजन, भारुड हे सर्वश्रुत आहेच, आणि आता सगळीचकडे भजन तर खूप ठिकाणी होतात, भारुडांचेही विविध कार्यक्रम विविध ठिकाणी, विविध महिलाच कशाला, आता जसं वसुधाताई म्हणल्या की बंधुवर्ग सुद्धा खूप छान रीतीनं भारुड सादर करत असतात. पण ऑनलाईन ही स्पर्धा हा थोडासा वेगळा भाग वाटला, की ऑनलाईन एवढे 5-5, 6-6 व्हिडिओ येणार कसे आणि डाउनलोड करणार कशा. त्यातनं सुचिताताई म्हणले की आपण ते युट्यूबवर टाकूया, तर ते सगळं प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो. आणि हे सगळं सुचिताताईंनी अगदी न कंटाळता ह्या सगळ्या सणावारांच्या दिवसांमध्ये सुद्धा जे काही घरातली गडबड प्रत्येकीची असतेच असते, पण ते सगळं सांभाळून त्यांनी सगळ्यांना युट्यूबवर सुद्धा तुम्हाला इतका मोठा प्रसार केलाय भारुडाचा आणि भजनाचा. हे प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्यच तर खरं महत्वाचं असतं, आणि ते खूप मोठं काम. म्हणजे आम्ही परीक्षिका खूप एका बाजूला राहतो, आम्ही तिघी जणींनी फक्त तुमचे व्हिडिओज बघितले, अरे पण ते व्हिडिओ आम्हाला ऐकते मिळाले ना, तेव्हा आम्ही केलं सगळं हे पुढचं काम, असं म्हणायला अगदीच हरकत नाहीये. तर दोन्हीही प्रकार जे आम्ही अगदी पडताळून पाहिले, म्हणजे परवाच्या दिवशी बोलल्यानंतरही ठरलं की नाही, पुन्हा एकदा आपण याची पडताळणी करूयात, कुठेच कोणावरती अन्याय व्हायला नको, कुठेच कोणालाही नाराज करायचं नाहीये. सगळ्यात आधी तर सगळ्या सहभागी सगळ्याच साधकांचं आणि सगळ्या कलाकारांचं, कलाकार म्हणूयात, भारुडकार, भजनकार, सगळ्यांचं आधी मनापासून अभिनंदन. नंबर आलाय नाही आलाय गौण आहे आपल्यासाठी, पण अरे तुम्ही सगळेजण एकत्र आलात, सगळ्यांनी सगळं काहीतरी, मला काहीतरी करायचंय ह्या भावनेने सगळे एक आलो, हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांचं आधी मनःपूर्वक अभिनंदन. आणि भजनही खूप वेगळी वेगळी भजनं आम्हाला ऐकायला मिळाली. मगाशी जसे सुचिताताई म्हणले की मी तर कीर्तनकार आहे, त्याच्यामुळे खूप अभंगांचा अभ्यास होत असतो, प्रत्येक आख्यानाला प्रत्येक वेळेस वेगळा अभंग निवडून त्याच्यावर निरूपण करावं लागतं. पण या भजनांमधून ना खूप वेगळी वेगळी भजनं ऐकायला मिळाली, सादरीकरणाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले, एकत्र सगळ्यांची बैठक, मी म्हणते ना की संघटन, एकत्र होणं, हेच आता खूप महत्वाचं आहे. आणि हे खूप मोठं काम सुचिताताईंनी केलेलं आहे, की सगळ्यांना एकत्र बांधून एकत्र आणलेलं आहे एका व्यासपीठावर. त्याच्यासाठी खरंच सुचिताताईंचं मनापासून कौतुक आहे, आणि तुमच्या सगळ्यांचं सुद्धा. तर आणि भारुडाचं जसं आता यांनी सांगितलं वसुधाताईंनी, की भारुड सुद्धा खरंच
म्हणजे आपण स्त्री वर्गानी भगिनी वर्गांनी जितकं आपल्याला नृत्यातून ते सादर करता येतं ना, तितकं मला असं वाटतं. फक्त म्हणजे मी वैयक्तिक विचार केलाय की त्याच्यापेक्षा बंधू वर्गाचा आवाज खूप खणखणीत असतो आणि ना त्यांना बंधू वर्गांना ना बाकी सगळ्या गोष्टी खूप दुय्यम असतात, पण ते फक्त आपला भाव पोचवायचा कसा ह्याच्यासाठी बंधुवर्ग प्रामुख्याने विचार करत असतो. हे मी माझ्या पोवाड्यामधून लक्षात घेतले की जे मला अवघड जातं ना ते माझे शाहीर बंधू खूप सहज आणि पटकन सादर करतात. त्यांचं पटकन पोहोचतं. आणि आपल्या भगिनींचं काय होतं, कोणीही राग मानू नका, इथे कोणीही काही नखरे बिखरे केलेले नाहीये, पण तरी आपलं काय, आपल्या साडीचा पदर नीट आहे का नाही, आपला आंबाडाचा गजरा सुटेल की काय, ह्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून बोलतेय बरं. हे तुम्हीच केलं असेल असं मी म्हणत नाहीये, पण भारुडामध्ये पुढच्या वेळेस खरंच आपण बंधू वर्गाला निश्चित ऍड करून घ्यायचं आहे. आणि भजनी मंडळ मात्र सगळी तिथेही बंधुवर्ग चालतीलच. अरे आपल्याला एकोहम बहुश्याम करायचंय, एकोहम बहुश्याम करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे. तर भजन सुद्धा खूप छान झालेली आहेत, भारुडही छानच झालेली आहेत. त्यात काही वर खाली चढ उतार प्रत्येकाच्या मतांमध्ये, तरी आम्ही आमच्या बहुतेकांची तिघींची ना मतं खूप सारखी होती बरं. हे पण मी कौतुकाने आणि विशेषत्वाने सांगेन. आमच्या नंबरांमध्ये फक्त वरखाली होतं, पण नंबरांचा काय म्हणतो आपण, नावं तीच होती, फक्त चढ उतार होता. तर हे पण एक कौतुक आहे की म्हणजे सादरीकरण बघताना, भजन भारुड बघताना जो आम्हाला अभिप्रेत त्याच्यामध्ये भाव होता, जे काय म्हणतो त्याला, एक त्याचा विशेषत्वानं जे पाहिजे होतं ते जे आम्हाला जाणवलं होतं, त्याच्यामुळे आमच्या तिघींचेही निकाल जवळपास अगदी बरोबरीचे होते. तर खूप छान वाटलं. एक वेगळा उपक्रम आम्हाला सुद्धा अनुभवायला मिळाला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान रीतीने सादर केलेला आहे. आणि आमच्या तिघींमधून आता आमच्यातल्या ज्येष्ठ भगिनी माझ्या, आणि खरं सांगू का, जसं तुम्ही एकमेकींना पाहिले की नाही माहित नाही, पण आम्ही चौघींनीही एकमेकींना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. पाहिलेलं नाही. 6-6 विद्यार्थ्यांची माझी तर जवळजवळ 6-7 वर्षांची ऑनलाईन ओळख आहे. आणि हे ऑनलाईन मैत्री ना जरा जास्त टिकते असं मला वाटतंय. बरोबर आहे ना विद्याताई? अगदी खरंय. तर असं आपण सगळेजण आता ऑनलाईन भेटलेलोच आहोत. कोणीही नंबर नाही आला म्हणून नाराज होऊ नका. पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त हिरिरीने भाग घेऊयात. नंबरसाठी नको, आपल्याला आनंद मिळण्यासाठी. हे सगळं करतोय कशासाठी आपण, आपल्याला स्वतःला त्याच्यातनं आत्मकल्याण, स्वतःचा उद्धार आणि स्वतःला आनंद मिळेल म्हणून. ह्या आनंदासाठी आपण सगळेजण नक्की परत परत भेटूयात. आमच्या तिघींच्या वतीनं बोलणाऱ्या माझ्या ज्येष्ठ भगिनी विद्याताई यांना मी नक्की विनंती करीन की त्यांनी आमच्या दोघींच्यात जे काही उरलंय ते आता त्यांनी बोलायचं आहे. जय श्री. त्याआधी थोडस अजून एका साधकाची मी प्रतिक्रिया घेईल ताई. घेऊया. चालेल. त्याआधी आपण मंगलाताई मोरे 2 शब्द बोला ताई. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. छान झाला कार्यक्रम सगळ्यांचा. तिळगुळ घ्या, गोड बोला, आता अशाच. नक्की नक्की. छान छान ग्रुप मस्त झाला आपला. हाच संक्रांतीचा तिळगुळ आहे ताई. प्रत्येकाने एकमेकांना हो, आणि पूर्ण आपल्या ऋणानुबंध जे आहेत हे व्हर्च्युअल आहेत पूर्णपणे, पण हो ना. त्याच्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे. हो ताई, हा, त्याच्यासाठीच आहे ना मग संक्रांत आहे. कशासाठी? एकमेकाच्या बरोबर ह्याच्यासाठी. बरोबर बरोबर. हा, माझ्यासोबत तर की नाही ते बायका सुद्धा नव्हत्या. 3 बायका निरक्षर आहेत माझ्या ग्रुप मधल्या. अगदी हो, पण कसं एक वेगळाच आनंद त्याच्यात असते ना. बरोबर आहे. मी अगदी सगळीकडचे असे अंधारातले खडे वेचून काढलेत आणि सगळ्यांना एकत्र केले. आता बाकीचं तर सगळ्यांनी सांगितलंच, हा, पण खूप खूप छान एकमेकाला असं मार्गदर्शन होते ना. बरोबर आहे. खरंच आहे, खरंच आहे अगदी. हा, मग शेवटी मी म्हणजे त्यांना लिहिता वाचाच नाही 3 मेंबरला त्याच्यातल्या, हा. तरी पण त्यांनी साथ दिली. अरे वा, अजून काय पाहिजे. अजून काय पाहिजे. आणि छान भजन म्हणले, खूप पण थोडस सुंदर. लाईटचा प्रॉब्लेम झाला, नाही, हरकत त्याच्यामुळे नाही. क्लिअर आलं नाही. ह्या वेळेस ज्या काही त्रुटी कोणाच्या राहिल्या असतील त्या नेक्स्ट डेला आपल्याला आपोआपच त्याच्यामधून शिकण्यासारखंच पुष्कळ आहे.
त्यामुळे ही हो एक संधी होती, प्रत्येकाला शिकण्याची ही एक संधी होती. ही हो स्पर्धा ना. नसून ही थोडं स्पर्धा असं काही कसं पण मुळात. आता संक्रांतीपासून वरचीवर ज्ञानाची वाढ होती ना, आता संक्रमण व्हायले ना बरोबर आपल्या संक्रमण ग्रुपमध्ये. व्हायला लागलं. दिवसेंदिवस थोडं 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 एकमेकापासून ज्ञान मिळते ना प्रत्येकाला. बरोबर आहे ताई. नक्की. अध्यात्मामधला असो कोण म्हणजे आता अगोदरच आपलं ते साधक बरोबर संजीवनी होतं हे ते त्यापासून ज्ञानच मिळते ना, वाढ होती की ज्ञानात. बरोबर आहे. बरोबर. हा सर्वांना नमस्कार. नमस्कार. मंगला ताई, तुम्ही माझ्या गावच्या आहात. होत होत आहे तुमच्या गावची आहे मी. गावाचं नाव सांगा या ना लोह्याला तुमच्या. या लोहा लोह्याला या. हो. लोहा लोहा अच्छा. लोहा मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यामध्ये लोहा, आता लोहा पण तालुक्यात झालेला आहे, पण हो ताई, कंधारच्या आम्ही आणि की नाही नांदेडच्या जवळ लोहा. तुमच्या इथं गुरुपूजा करत होते ना, हा ते आम्ही एकाच वाड्यात राहत होतो. हा तुमच्याकडे पूजेला गुरु होते ना. हो, नागनदेव, भुजंगदेव, नागनदेवाच्याच आम्ही शेजारी राहत होतो सूर्यकांत आणि वाड्यातच. नागनदेव, बरोबर आहे. हा त्याच्यामुळं मग ते ताई ते सगळे ओळख परिचयाचेच आहेत ना. बर. मग ते लव्हेकर नाव असल्यामुळे मी सुचिता ताईला कॉन्टॅक्ट केले. बर आणि ते दादाचं पण नाव ओळखायला आलं ना, कृष्णा लवेकर. बरोबर आहे. हा मग मी म्हणलं नाही हे आमचेच आहेत म्हणलं, तसे सगळे आपण एकच आहेत म्हणा. बरोबर आहे, बरोबर ह्या निमित्ताने तरी दर्शन झालं एकमेकाचं. बरोबर आहे. शुभेच्छा खूप खूप तुम्हाला. तुम्ही आमच्यासाठी खूप परिश्रम घेतले. तुम्ही अजून एक डॉक्टर लवेकरांच्या वहिनी का? हा, डॉक्टर हा लक्ष्मीकांत वहिनी विचार हा वहिनी. आणि श्रीकांत आणि लक्ष्मीकांत. अच्छा अच्छा, आता बरोबर. अजून एक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. हो. जे व्हिडिओज आलेत आपल्याला, त्या प्रत्येक व्हिडिओला अगदी आवर्जून कॉमेंट्स करणाऱ्या पद्मजाताई वेदास, त्यांची आपण प्रतिक्रिया ऐकूयात. पद्मजाताई. काय बोलायलाच पाहिजे का मी? हो, अगदी अगदी. नाही ताई, मी बरेचसे बघितले, अगदी हो. A to Z नसतील बघितले, कारण काही वेळेला मला नाही झाला वेळ. परंतु जे बघितले ना, त्यांना मी म्हणजे लाईक्स दिल्या किंवा काही एक ओळीचं लिहिलं, लिहिलं जे अगदी मला वाटलं ते. पण मला बरोबर. आवडले खूप. आणि काय आहे की हे भारुड म्हणजे भजनं सगळीकडे होतात, पण भारुडाचे प्रकार आहेत ना, हे मला वाटतं तिकडे बीड, परभणी हे ते म्हणजे त्या बाजूला जरा जास्त होतात. बरोबर. कोकण साईडला थोडे कमी वाटतात, किंवा त्याचा दुसरा हे असेल वेगळा प्रकार. शिमग्यात एक वेगळा प्रकार करतात, शिमगा सण असतो तेव्हा वगैरे, तर ते तसं असेल. पण हे भारुड, एकनाथांचा भारुड सर्वांना माहितीच आहे आणि इतर भारुड, पण आमच्या बाजूला हे कमी आहेत. आणि मी काय भजनी मंडळात वगैरे नाही, त्यामुळे म्हणजे तसा भाग नाही घेतला, पण आवडीने मी बघितलं आणि मला काही आवडले, खूप आवडले. बरोबर. मी सगळे लिहिले तुमचे हे छान झाले. बघितले, कॉमेंट्स हा बघितले आणि हा म्हणून हा थँक्यू ताई. हा. जय श्रीकृष्ण ताई, खूप छान. जय खरंच लक्ष्मी. सगळ्या बायकांना खरंच परत मी म्हणजे शुभेच्छा देते. खरंच त्यांनी एवढ्या ह्याच्यात म्हणजे व्यस्त असून सुद्धा ही भारुड भजनं एकत्र होऊन केली आणि तुमच्याकडे पाठवली, की आम्हाला अगदी काहीच ज्ञान नसताना आता हे कसं करायचं, कसं हे व्हायचं, तरी सुद्धा त्यांनी केली, म्हणून त्यांचं आणखीन कौतुक वाटतं. बरोबर आहे ताई, खरंच आहे हो ही गोष्ट खरी आहे की वेळात वेळ हो काढून त्यांनी प्रत्येकाने त्याच्यावर मेहनत हो घेतलेली आहे आणि हो, तेच. प्रत्येकाची मेहनत ही दिसतीये. प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्यांची मेहनत जी आहे ती पूर्णपणे दिसतीये आपल्याला. हो. जयलक्ष्मी ताई, थोडस बोलता 2 मिनिट. मी तुम्हाला अनम्यूट करायचा मेसेज पाठवलेला आहे बघा. हा. अनम्यूटचा मी तुम्हाला मेसेज पाठवलेला आहे. हा. आवाज कोणाचा येतो त्यांनी बंद करता का प्लीज. जयश्री ताई, पण जयलक्ष्मी. मला एवढं ज्ञान नाहीये याच्यातलं, पण बरेच काही भजन भारुडचं बघितलं, आवडलं. पण पुढच्या वेळी मी माझ्या मैत्रिणींना सांगणार त्याच्यात भाग घ्यायला. आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी म्हणजे जास्तच चांगलं केले. मला तेवढं ज्ञान नसल्यामुळे मी काही तेवढं जास्त त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. भजनचं तर थोडं फार मला माहित आहे, त्यामुळे भजनचा प्रोग्राम मी बऱ्या प्रमाणात बघितला
आणि सगळ्यांनी छानच केले. आणि आता जजेस जे निर्णय देतील ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणेच देतील. पण सगळ्या भाग घेतलेल्या मैत्रिणींना धन्यवाद. त्यामुळे आम्हाला चांगलं म्हणजे एक प्रोग्राम चांगला बघायला मिळाला. आणि सुचेता ताईंना खूपच धन्यवाद. त्यांनी बरेच प्रोग्राम हे करतात. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दलचं ज्ञान माहीत होते जे नाही म्हणजे आम्हाला त्याच्यात डीप पर्यंत आम्ही गेलेलो नाहीये. पण आता ह्याच्या पुढे आम्हाला तो आनंद मिळणार आहे. ह्याच्या पुढे आम्ही नक्कीच ह्याच्यात भाग घेऊ. आणि आमचे जे मैत्रिणी आहेत त्याच्यात भजनी मंडळमध्ये किंवा भारुडमध्ये त्यांना ज्ञान आहे त्या मैत्रिणींना नक्कीच सांगू आम्ही पुढे. धन्यवाद. नक्कीच ताई, नक्कीच. छान बोलकी प्रतिक्रिया होती ताई. शोभना ताई आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत. परत एकदा आपण त्यांना बोलूयात. शोभना ताई लगड, तुम्हाला मी अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलेली आहे बघा. अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तुम्ही फक्त त्याला अनम्यूट करून बघा एकदा, येतं का? खाली एक जे बटन आहे जिथं व्हिडिओ असतो त्याच्या शेजारी एक बटन आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. ताईंचा उल्हास जर बघितला, 78 वर्षाचं वय आहे ताईंचं. आणि सिस्टम खरं तर माहित नाहीये, पण तरी त्यांनी अगदी हिरिरीने भाग घेतलेला आहे. त्यांचा होत नाही, बहुतेक त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. हा, हे खाली बटन आहे ताई, एक खाली बटन आहे. नाही नाही, त्यांचं हे होत नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आवाजातून किंवा टेक्स्ट मार्फत तुम्ही पाठवू शकता ताई. तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये. बटन तुम्हाला चालू करावे लागेल. तुमच्या मोबाईलच्या खालचं पहिलं बटन मोबाईलच्या खाली जे पहिलं बटन तुम्हाला दिसतं ते तुम्ही दाबा. नाही, हरकत नाही. ठीक आहे, चालेल. आता आपण विद्याताईंची प्रतिक्रिया ऐकूयात आणि मग आपण रिझल्ट बघूयात. विद्याताई. हा, नमस्कार मंडळी. आपण भजन कीर्तन स्पर्धेमध्ये सगळेजण सहभागी झालात याबद्दल सर्वात आधी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कारण असं आहे की आपल्या दिनक्रमामध्ये प्रत्येक जण व्यस्त असतो. एक तर खरं तर आपण सगळे वयाने आता चांगले मोठे झालेले आहोत, त्यामुळे प्रपंचाचा भार खूप असतो आपल्या पाठीमागे. तेव्हा सगळ्या आपल्या दिनक्रमात व्यस्त असून सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही हे सगळं सादर केलं. इतकं सुंदर श्रमपूर्वक, म्हणजे त्याला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. एका दिवसामध्ये सादर नाही होत. आज भजन केलं आणि सादर केलं असं नाही, त्याला तुम्हाला वेळ घ्यावी लागते. तेव्हा तुम्ही तो एवढे परिश्रम घेऊन हे सादरीकरण केलं. खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्याच्या मागे असलेला वरद हस्त आपल्या सुचेताताई मुळे, आपले टीम लीडर, या आधुनिक काळातल्या लोकसंग्राहक किंवा महंत असं सुद्धा म्हणता येईल त्यांना, आपल्या नेता, ह्या सगळ्यांचं श्रेय आपल्या सुचिताताई मुळेंना, की ज्याच्यामुळे आपण हे सगळे आज एकत्र इथे ऑनलाईनच्या माध्यमातून आहोत. विशेष म्हणजे आपण सगळे 50, 60, 70 पार केलेले असलो तरी सुद्धा ऑनलाईन जॉईन होतोय, ही किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. विज्ञानाच्या दृष्टीने आपण त्या सगळ्यांच्या जगाच्या सोबत जातोय, हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सादर केलं, अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण 9 लोकांनी पहिलेच वर्षी आपल्याला प्रतिसाद दिलाय. दोन्ही गटामध्ये आपल्याला 9 आपल्याला स्पर्धक मिळालेले आहेत. आता आपण थोडस विषयाकडे वळू. आपण भजन कीर्तन हा एक भाग घेतला होता, भजन आणि भारुड हा दुसरा भाग घेतला होता. भजन किंवा कीर्तन हा आपण जसं सारखं म्हणतो, कीर्तन भक्ती आपल्या नवविध भक्ती मधले दुसऱ्या क्रमांकाचीच भक्ती आहे. तशीच ही भजनाची भक्ती आहे. भजन सुद्धा कसं आहे आपल्याला, की भजन करताना आपण जे भजन केलं, आता आपण 9 लोकांच्या ग्रुपमध्ये पाहिलेलं आहे. भजन करताना भगवंताचं गुणगान आपण गायलेलं आहे.
आणि त्या गुणगान गाताना विशेष म्हणजे भगवंताचं गुणगान जेव्हा आपण गातो तेव्हा आपली वाणी अत्यंत शुद्ध, मधुर, रसाळ, गोड आणि ईश्वर प्रेमाने अशी ओथंबून भरलेली पाहिजे. भजनामध्ये काय किंवा कीर्तनामध्ये काय की त्या याच्यामध्ये गोडी वाटली पाहिजे आपल्याला ती ऐकतानाची. तसं आपण सगळ्यांनी सादर केलं, त्यामुळे खरंच मनाला खूप संतोष वाटला, आनंद वाटला ह्या सादरीकरणाचा. पहिलं वर्ष आहे, आपला पहिला उपक्रम आहे. थोडंफार मागं पुढे झालेलं असेल, विशेष त्याच्यामध्ये मनावर घेऊ नका. पण जे सादर करण्याचा आपण प्रयत्न केला तो अगदी स्तुत्य उपक्रम आहे. सर्वांना त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून कौतुक म्हणावं लागेल. खरं तर ना, जेव्हा आपण भजन सादर करतो ना, तेव्हा असं म्हणतात की आपण ईश्वराचा अंश आहोत असं मनामध्ये धरून तल्लीन होऊन अगदी त्या भजनामध्ये तल्लीन होऊन भजन म्हणत असताना स्वतःही त्याचा आनंद घ्यायचा आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा त्याचा आनंद वाटायला पाहिजे, दुसऱ्यांना सुद्धा त्याचा गोडवा अधिक वाटावा. अशा पद्धतीने आपण भजन आणि कीर्तन सादर केलं, अजून त्याच्यामध्ये त्याचं गोडी वाढेल आपल्याला. पण या वयात सुद्धा आपण आपली कला जोपासली हे फार महत्वाचं आहे. मागे पडलो नाही की नाही नाही माझा आवाज नाही किंवा मला येत नाही असं न म्हणताना प्रत्येकाने अगदी मन लावून भजन गायलेलं आहे. त्यामुळे म्हणजे विविध प्रकारचे आपापले ड्रेस कोड त्यांनी ठरवलेला आहे. टाळ आहे, पेटी आहे, तबला आहे, सगळ्यांचं. एक तर सरदारजी होते तबला वाजवताना, मी पाहिलं तर एका ठिकाणी एक महिला होत्या ज्यांनी मृदुंगावर साथ दिलेली होती. विशेष गोष्ट ही आपल्या दृष्टीने की या वयामध्ये आपण ह्या सगळ्याच त्या सहकार्यांनी एखादा उपक्रम सादर करतोय, एखाद्या याच्यात सहभाग घेतोय, सादर करतोय. भले आपला नंबर येऊ का नाही येऊ, नंबर येणं गौण आहे. या वयामध्ये त्याचं महत्व आपल्याला कळतं की नाही, विषय काही फार नाही, आला तर आनंदच असतो, नाही असं नाही. पण नंबरासाठी न करता आपली हौस, आपली कला आपण जोपासावी आणि त्या निमित्ताने आपण त्या भगवंताचं गुणगान गातोय, भजन करतोय, कीर्तन करतोय, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे भजन आणि कीर्तन हा भजनाचा कार्यक्रम खूप सुंदर वाटला मला. सगळे 9 भजनं मी ऐकली, सगळी छान झाली. अर्थात केव्हाही आपण पाहतो की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हे असतातच. आपण टीव्हीवर सुद्धा एवढे गाण्याचे कार्यक्रम पाहतो, प्रत्येक ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा असतो. आपल्या मनामध्ये पहिले 5 वेगळे असतात. सादरीकरण म्हणजे त्यांचा रिझल्ट येताना पहिले त्यांचे 5 वेगळे असतात, कदाचित कधी समान असतात. त्यामुळे नंबर हा भाग महत्वाचा नाहीये. आपण सुंदररित्या सादर केलं भजन, त्याबद्दल सगळ्या भजनी मंडळांचं मनापासून कौतुक. टाळ, मृदुंग सगळं घेत काही जणांनी तर फक्त टाळाची साथ दिली आहे. नुसत्या टाळावर सुद्धा किती सुंदर भजन होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भजनानंतर थोडस भारुडाकडे वळू. खरं तर माझ्या दोन्ही मैत्रिणींनी इतकं सुंदर बोललेलं आहे, मला बोलायला बाकी ठेवलं नाही म्हणून थोडस बोलते. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाथांचं, संत एकनाथ महाराजांचं भारुड हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. 350 भारुडं लिहिली आहेत समर्थ संत एकनाथ महाराजांनी. 350च्या वर भारुडं लिहिलेली आहेत. आणि फक्त त्यामध्ये त्यांनी गुण आणि दोष पाहिले, 2च गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यांनी. याच्यातलं चांगलं काय आणि वाईट काय आहे, आणि मग त्या दोन्हीतला जो भाग आहे तो घेत त्यांनी आपल्याला त्याच्यातून प्रबोधन केलेलं आहे. फार त्या काळामधली ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण अध्यात्म नाथांच्या काळामधलं जर आपण विचार केला तर आताच्या इतकी प्रगत स्थिती नव्हती त्यावेळेला. त्यामुळे विविध माध्यम नव्हते, पुस्तकं नव्हते, टीव्ही नव्हते, कुठलंही साधन नव्हतं, असं विविध माहिती. त्यामुळे अशा वेळेला नाथांनी जे आपल्याला भारुडाच्या माध्यमातून अध्यात्म साहित्य सोपं करून थोड्या शब्दात, सोप्या शब्दात त्यांनी मांडून दिलं आहे. हे नाथांचं खूप मोठं कार्य आहे. नाथांच्या नंतर समर्थांची भारुड सुद्धा आता प्रसिद्ध होत आहेत. समर्थांच्या भारुड आतापर्यंत लोकांना माहितच नव्हतं की समर्थांची सुद्धा भारुड आहेत. समर्थांच्या भारुडांना आता लोकांना लोक न्याय देत आहेत समर्थांच्या भारुडाला. बाकी इतरही संतांची भारुड आहेत. बऱ्याच संतांनी भारुडं लिहिलेली आहेत. त्यामुळे भारुड सादर करताना खूप छान पद्धतीने आपण सगळ्यांनी सादर केलेलं आहे. एक पहा, टीव्हीवर भारुड सादर करताना ते लोक कसं सादर करतात हे जर पाहिलं तर आपल्या ज्या काही त्रुटी असतील समजा, तर त्या त्रुटी आपल्या निघून जातील. त्यामुळे भारुड कसं सादर करायचं हे एकदा पाहून जर आपण केलं तर खूपच छान. पण सगळ्यांनी अतिशय सुंदर प्रयत्न केलेला आहे.
भजन स्पर्धेमध्ये छान भाग घेऊन भजन सादर केले आहेत आणि भारुड स्पर्धेमध्ये भाग घेऊन विविध संतांची भारुडं त्यांना माहिती आहेत हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एकच एक भारूड प्रत्येकाने घेतला असा प्रकार झाला नाही. सगळ्यांची भारुडं वेगवेगळी आलेली आहेत. पांडुरंगाचा झगा आलेला आहे, नाथांचं सुद्धा भारूड आलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं भारूड आलेलं आहे, समर्थांचं भारूड आलेलं आहे. म्हणजे इतकी भारुडं आपल्या समूहातल्या लोकांना माहिती आहेत हे सुद्धा आपल्याला या निमित्ताने समजलेलं आहे. जगा तर फार सुंदर सादर केला त्यांनी. म्हणजे कवन छान आहे. सादरीकरणामध्ये थोडा मागापुढे झालेला असेल, पण भारुडाची निवड अत्यंत सुंदर पद्धतीने सगळ्यांनी केलेली आहे. असंच आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटीमध्ये सुधारणा करू आपण. नंबर हा विषय मनामध्ये कोणीही घेऊ नये कृपया. आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटीमध्ये आपण सुधारणा करू आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा देखणा दिमागदार कार्यक्रम आपण सादर करू. त्यामुळे पुढच्या वर्षीसाठी सुचेताताई मुळेंना आणि आपल्या सगळ्या समूहाला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. नक्कीच ते खूप छान वाटलं. उलट तुमच्याकडून भारूड म्हणजे काय आहे आणि कसं सादरीकरण करावं याची पण माहिती मिळाली त्यानिमित्ताने. आपण याच्यावरच एक विवेचनाचा भाग ठेवूयात पुढे. म्हणजे बाकीच्या म्हणजे नाथांनी कसं केलंय की साप हात चावतो, डंख मारतो, उंदीर कुरतडून काढतो, कुठलीही गोष्ट कुरतडून काढतो, त्याचं वैशिष्ट्य की तो कुरतडतो, साप चावतो. तर हे जे त्यांचे आहे, गाय कशी मवाळ आहे, मवाळ स्वभाव आहे गायीचा, किंवा ह्या ज्या स्वभावातले गुण किंवा स्वभावातले दोष ते त्यांनी निवडून घेतले संतांनी आणि त्या दोषाच्या आधारे आपल्याला भारूड सादर केलेलं आहे त्यांनी. की कुत्र्याचा जसा उंदीर जसा कुरतडून टाकतो तसे समाजकंटक आपल्या समाजाला कुरतडून टाकत आहे. तेव्हा या समाजकंटकांना त्यांनी दिलेला बोध आहे. तर इतकंच काय, तर उंदीराला आपण औषध टाकतो आणि मारतो उंदराला, तेव्हा त्याने सुद्धा आपली व्यथा व्यक्त केलेली आहे की बाबा मला का मारून टाकता, मी तर तुमच्या उपयोगाला येणार आहे. उंदीर मी तुमच्या कामाला येणार आहे. मी साप पकडतो, तुमचे कीटक खातो, दुसरे जे शेताला धान्याला नासडी करतात त्यांना मी खातो. म्हणजे त्याने सुद्धा आपली व्यथा व्यक्त केली की गणपती राया मी तुझा वाहन आहे आणि मला लोक मारून टाकतात तर तुला शोभा देतं का, असं त्यांनी विचारलेलं. म्हणजे समाजामध्ये जे घटक आहेत त्यामधलं चांगलं काय आणि वाईट काय हे दोन्ही समाजाला दाखवून देण्याच्या निमित्ताने भारूड ह्या माध्यमाचा संतांनी वापर केलेला आहे. आणि तो वापर करूनच त्यांनी आपल्यातले जे दोष आहेत ते काढून टाकण्यासाठी म्हणून सोप्या भाषेमध्ये, कारण कुणाला टीका आवडत नाही, निंदा केलेली कुणाला आवडत नाही, आपल्यातला दोष सांगितलेला कुणाला आवडत नाही, पण भारुडाच्या माध्यमातून जर तो आपल्याला कळला की अरे हा आपल्यामध्ये हा दोष आहे तर तो लक्षात यावा, हा त्या मागचा उद्देश होता. धन्यवाद ताई. आता हा उत्सुकता सगळ्यांची ताणलेली आहे. आपण मॅडम हा बोला ताई. मी एक मिनिट बोलू का? हो बोला. अगदी अगदी. अजून कोणाला जर बोलायचं असेल तर हँड रेज करून ठेवा. मी शुभांगी भोपे. लगडबाई आहेत ना, शोभना लगड, त्यांच्यासोबत होते मी आता भारूड सादर करताना. ऍक्च्युली बाईंना काय झालंय ते मोबाईल जरा ऑन ऑफ करताना जरा प्रॉब्लेम येतोय, त्रास होतोय. बरोबर त्रास होतोय. मी त्यांच्यासोबत होते भारूडचं हे करताना. एकदम छान कार्यक्रम, सगळ्यांचे पण कार्यक्रम खूप छान झाले. जे भजनं होती, जी भारुडं होती ती, आणि आमचा ऍक्च्युली हा पहिलाच प्रयत्न होता. आणि याच्यामध्ये बाईंचंच म्हणजे ऍक्च्युली वय वर्ष 78 आहे, पण त्यांचाच उत्साह आमच्यापेक्षा डबल होता की नाही नाही आपण करू, हे करू. म्हटलं बाई आपण जमेल का, कारण 2-3 दिवस आधीच आम्ही हे प्रॅक्टिस केली. मग त्या दिवशी आम्ही जवळजवळ 2 तास प्रॅक्टिस केली आणि मग पुढे हे सगळं व्हिडिओ वगैरे केला. पण छान वाटलं आम्हाला पण बाईंसोबत करून की नाही बाबा ठीक आहे, छोटासा प्रयत्न केला आम्ही आपल्या बाईंसोबत. बाईंचा उत्साह फारच म्हणजे सांगूच शकत नाही, त्यांचा आमच्यापेक्षा जास्त उत्साह आहे. अगदी अगदी. आज खरं तर त्यांची प्रतिक्रिया आम्हाला ऐकायची होती पण त्यांचा म्यूटचा प्रॉब्लेम. त्यांना अनम्यूट करता येत नाही नेमकं. आणि मी पण काय आहे ना, मी घरी आहे, नाही तर मग मी पण असते तिथे तर त्यांना हे झालं असतं. बरोबर, काही हरकत नाही. खूप सुंदर, खूप सुंदर केलं तुम्ही. थँक्यू, धन्यवाद.
अजून एक प्रतिक्रिया आपण घेऊयात आणि मग आपण रिझल्ट कडे जाऊयात. वंदना जहागीरदार ताईंची एक प्रतिक्रिया आहे. वंदना ताई. वंदना ताई. मला हे कार्यक्रम खूप आवडला तुमचा, म्हणून मी भाग घेऊन भजनाचं सादरीकरण केलेलं आहे. आणि हे असेच उपक्रम सारखेच राबत राहावं हीच माझी इच्छा आहे. नक्कीच ताई, आपण सुरुवात केलेली आहे. नक्कीच तुमच्या हो, हो. सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा पुढे न्यायचा विचार नक्कीच करणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. चालेल चालेल. मग आता उत्सुकता जी लागलेली आहे, वसुधाताई किंवा वृषालीताई, आता भजनाचा आधी का भारुडाचा आधी? मला असं वाटतं आधी बरं, त्याआधी आपण अजून एक जॉईन झाल्यात ताई, कीर्तीताई, थोडीशी प्रतिक्रिया बोला. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. हा, मला ही स्पर्धा खूपच आवडली ताई. म्हणजे घर बसल्या तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला भेटलं आणि आम्ही तयारी पण छान केली. आणि भारुड मला आवडीचा विषय होता, भारुड आणि भजन. ते लिंक आल्याबरोबर मी ठरवलं आपण हे दोन्ही पण करायचं. आणि तसं मैत्रिणींना गोळा केलं, आपण हे करायचं आणि पाठवायचं. सगळ्या मैत्रिणी पण तयार झाल्या आणि खूपच आवडली मला ही स्पर्धा. आणि तुमचा असाच उपक्रम अजून चालू राहू द्यायचा, कुठला तरी असाच. म्हणजे स्त्रियांना पण त्यामध्ये जरा घर बसल्या बसल्या संधी मिळते प्रत्येकाला. अतिशय सुंदर उपक्रम ताई हा तुमचा. गेस करू शकाल? तुम्हाला गेस करायचं आहे की कोणाचा नंबर पहिला येऊ शकेल म्हणून? मी सांगू का? पण आता माझा झाला पाहिजे. मी तर असं सांगेल ना, माझा झाला पाहिजे. हो की नाही? अजून कोणी सांगू शकेल की नंबर पहिला कोणाचा असेल? चॅट बॉक्स मध्ये पटपट सांगू शकेल कोणी? की भजनामध्ये नंबर 1 कोणाचा असेल आणि भारुडामध्ये नंबर 1 कोणाचा असेल? कीर्तीताई म्हणल्यासारखं प्रत्येकाला वाटेल माझाच यावा. प्रत्येकाला वाटतं माझाच यावा. अगदी अगदी बरोबर आहे. जास्त उत्सुकता आणत नाही मी. वसुधाताईंचा संपर्क होत नाहीये बहुतेक. तोपर्यंत वैशालीताई, तुम्ही तुमचा रिझल्ट सांगा तोपर्यंत. ठीक आहे, चालेल. हो हो, मी वसुधाताईंशी संपर्क करते तोपर्यंत. हो, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. भजन स्पर्धेचे निकाल, निर्णय सगळ्यांना असं धडधड होतं ना, जसं 10वी-12वीची परीक्षा दिल्यावरती जेव्हा तारीख डिक्लेअर होते रिझल्टची, त्याच्या आधी जी एक आपली सगळ्यांची मानसिक हे झालेली असते उत्सुकता खूप, तशी आत्ता इथे सगळ्यांची मला जाणवती आहे. पण भजन स्पर्धेचं सगळ्यांचे भजन, खरं तर मी मगाशी म्हणले की खूप छान भजनं झाली, खूप वेगळी वेगळी भजनं आम्हाला ऐकायला मिळाली. आणि त्याच्यामध्ये खरं नंबर काढणं खरंच खूप कठीण होतं की कोणाला पहिला द्यावा, कोणाला दुसरा द्यावा, विभागून द्यावा का तिसरा कोणाला द्यावा, उत्तेजनार्थ कोणाला द्यावा, अशी आमच्यातच एक आमच्यातच स्पर्धा लागली म्हणूयात पाहिजे तर. पण शेवटी कुठेतरी निर्णयापर्यंत पोचायचंच होतं. तर सगळ्यात चांगलं भजन खालून नंबर 3 पे, नंबर 3 पासून. बरं, नंबर 3 पासून चालेल. नंबर 3 तर माझ्या माहेरचा आहे. हो, मग आता काय करूया? कारण मी प्राधिकरणातच राहते आणि रावेतचे नंबर आलेले आहेत. बरं, तर तिसरा नंबर जो दिलेला आहे आपण, तो विभागून दिलेला आहे. रावेतची जी दोन्ही भजनी मंडळ आहेत, शिंदेवस्ती रावेत माऊली भजनी मंडळ आणि स्वरश्री भजनी मंडळ रावेत, या दोन्हीही भजनी मंडळांना आपण विभागून तृतीय क्रमांक दिलेला आहे. त्यांचं एकूणच गणवेश छान होता, बैठक छान होती, भजनांची निवड छान होती आणि सगळ्यांचं सादरीकरण एकसारखं, खूप आवाज गोड होता, वाद्य छान वाजवलेली होती. असं म्हणून आपण या रावेतच्या दोन्हीही
मंडळांना विभागून तृतीय क्रमांक दिलेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यांचं छान अभिनंदन. ओके. आता द्वितीय दोन्हीही रावेतचे ग्रुप आहेत. एक तर माऊली भजनी मंडळ आणि स्वरश्री भजनी मंडळ. दोन्हीही ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. हे दोन्ही भजनी मंडळांचं मनापासून अभिनंदन. द्वितीय क्रमांक आलेला आहे तो सुद्धा पुन्हा माझ्या जवळचाच आहे. त्या कीर्तिताईंशी तर मी नंतर बोलेन नक्की. मला आवडेल नागेश्वरी हे जे मंडळ आहे त्यांचं आपण क्रमांक द्यायचा ठरवलेला आहे. यवतमाळ वणी. या वणी मधलं जे राधाकृष्णात गोपाळकृष्णाचं मंदिर आहे ते माझ्या बहिणीचं मंदिर आहे. आणि परवा मी माझ्या बहिणीशी बोलताना बोलले, म्हणलं कोण आहेत ग म्हणलं या कीर्ती कोंडावर, म्हणलं त्यांची दारुड भजनं आमच्याकडे आलेली आहेत. तर ती म्हणे अगं हो ग म्हणत येतो माझी मैत्रीण आहे आपल्या मंदिरात येतात वगैरे 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 सगळं झालं. ओके. म्हणून मी म्हणलं कोणाकडे आहे तुमची बहीण? सुचिताताईंनी सगळ्यांना खूप जवळ आणलंय बघा. तर वीणा वागेश्वरी भजनी मंडळ यांची पण भजनं वेगळी आहेत. सत्संगत छान आहे. एकूणच प्रभावी असं त्यांचं सगळं भजनांचा कार्यक्रम किंवा भजन ही सुद्धा एक भक्ती आहे. आणि ते भक्तीनं जिथं ओथंबलेलं असतं ना, प्रत्येक भजन ना असं आत उतरतं. ऐकताना ना असं वाटलं पाहिजे की नाही बाबा आपण खरंच त्या परमेश्वराशी कुठेतरी तादात्म्य पावतोय हे भजन ऐकताना. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं म्हणताना सुद्धा जे एक आपोआप आपल्याला लय ताल सूर सगळं जे सापडतं ना, ते सापडलं ना की मग ते भजन आत पोचतं. असं भजन वीणा वागेश्वरी भजनी मंडळाचं झालेलं आहे. प्रयत्न खूप छान होता आणि खूप नाविन्यता होती त्यांच्या भजनामध्ये, म्हणून त्यांना आपण दिलेला आहे द्वितीय क्रमांक. त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून छान आपण अभिनंदन करूयात. मनपूर्वक अभिनंदन. वणी. आणि प्रथम नंबर जो दिलेला आहे तो आता कोण बरं असेल, कोण बरं असेल. आम्ही चौघी सोडून बाकीच्या उर्वरित सगळ्यांच्या डोक्याला आता ताण देऊयात. तर विघ्नहर्ता भजनी मंडळ जुळे सोलापूर. सादरीकरण छान, टाळ छान होते. आणि मुख्य म्हणजे ना भजनामध्ये कसं असतं ना, एक मंगलाचरणाने सुरुवात करायची असते. मग त्याच्यामध्ये पहिला गणपती असतो, मग देवी असते, मग महादेव असतो, शेवटी गवळण असते आणि मग संतस्तवन जे असतं ना, ह्या सगळ्याचा सिक्वेन्स जर बघितला ना तर ह्या सिक्वेन्सनी सगळं जे भजन सादर झालेलं आहे ना ते प्रामुख्याने इथे जाणवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. एका भजनी मंडळाचा मी नंबर नाही आलाय त्यांना माहिती नाही, पण असं छान सुरुवातीला गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि मंगलमय असं छान वाद्यांच्या आवाजात त्यांनी गजर केलेला आहे. खूप छान सादरीकरण सगळ्यांचं खूप छान झालं. आम्ही सुद्धा सगळेजण सांगतो ना, तिघी जणी आम्ही खूप कन्फ्युज होतो की नंबर कोणाला द्यायचा. पण कसं आहे शेवटी काहीतरी आपल्याला रिझल्ट द्यावा लागतो. कोणीतरी, म्हणून मी मगाशी म्हणलं कोणीतरी पुढे कोणीतरी मागे असणारच. पण मागे असणाऱ्यांनी अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाहीये किंवा पुढे गेलेल्यांनी सुद्धा अजिबात काय म्हणतो आपण तसं पाय आपले जमिनीवरच राहू देऊयात आणि बाकी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊयात. तर प्रथम क्रमांक दिलेला आहे विघ्नहर्ता भजनी मंडळ जुळे सोलापूर यांना आपण प्रथम क्रमांकाने इथे घोषित करत आहोत. तर तीनही मंडळांचं परत एकदा मनपूर्वक अभिनंदन. सगळ्याच स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन. पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूयात, भाग घेत राहूयात आणि एकत्र व्यासपीठावर काम करत राहूयात. मला वाटतंय नंबर धन्यवाद झालेला असेल. या आनंदात अजून थोडीशी सायसाखर घालणार आहेत वसुधाताई. तर भारुडाचा धन्यवाद. त्या क्रमांकाचं परत एकदा सांगा, मला ऐकायला नाही आलं, मध्येच मोबाईल वाजला, ऐकायला नाही आलं. बर. तृतीय क्रमांक आहे स्वरश्री भजनी मंडळ रावेत आणि माऊली भजनी मंडळ शिंदे वस्ती रावेत यांना विभागून आपण तिसरा नंबर दिलेला आहे. दुसरा नंबर दिलेला आहे वणी यवतमाळ वीणा वागेश्वरी भजनी मंडळ आणि प्रथम क्रमांक दिलेला आहे जुळे सोलापूर विघ्नहर्ता भजनी मंडळ. सगळ्यांचं मनपूर्वक
झालं चीज केलेलंच आहे. रावेच्याला खूप होते माझं काही प्रॉब्लेम असेल तर. हा, वसुधाताईंचा मोबाईलचा प्रॉब्लेम आलेला आहे थोडासा. तर वाट- विद्यार्थी तुम्ही सांगू शकाल भारुडाचा स्पर्धेचा निकाल? हरकत नाही. त्यांचा मोबाईल लागत नाहीये. मी लावला वसुधा त्यांचा हा, मोबाईल पण बंद येतोय त्यांचा. बरोबर बरोबर येते. बरं, असं. बहुतेक मंडळी एक खुश असाल सगळे आपला रिझल्ट ऐकून, पहिला दुसरा तिसरा. आता आपण भारुडाकडे वळूया. हा, भारुड हे कसं असतं की सादर करायचं असतं. त्यामुळे आपण भारुडाच्या सादरीकरणाकडे सुद्धा तितकंच महत्वाने लक्ष दिलेलं आहे. आपल्या या भारुड स्पर्धेमध्ये सगळ्यात छान 1, 2, 3 असे आपण नंबर काढलेले आहेत भारुडामध्ये सुद्धा. ह्याच्यातला जो तृतीय क्रमांक आहे भारुडाचा, तो तृतीय क्रमांक मिळालेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगडचे असलेल्या चारुशिला सौरभ देव यांना. चारुशिला सौरभ देव यांनी छान पद्धतीने भारुड सादर केलं. सादर केलं म्हटल्यापेक्षा त्यांनी म्हटलं, थोडं सादर केलं असतं तर अजून मजा आली असती. त्यांनी त्याची प्रस्तावना खूप छान दिली, भारुडाची प्रस्तावना छान दिली आणि त्यांनी एका तबल्याच्या साथीवर त्यांनी भारुड छान म्हटलं. सादर केल्यापेक्षाही त्यांनी भारुड छान म्हटलं. दुसरा क्रमांक आपण दिलेला आहे कीर्ती कोंडावार यांना. आणि कीर्ती कोंडावार यांनी समर्थांचं भारुड फारच सुंदर पद्धतीने सादर केलं बरं का. एक तर माझ्या फार मनातलं आवडीचं भारुड आहे हे. सावध सावधान रे, फारच सुंदर बोध दिलाय समर्थांनी ह्या भारुडातून. आणि तो तुम्ही सादरही तितक्या छान पद्धतीने केला. मध्यभागी तुम्ही उभं राहिला, दोन्ही बाजूनी तुमची टीम घेतली सगळी आणि म्हणजे एकमेकांना संवाद साधत मध्ये मध्ये काय आहे त्याच्यातला भाग असा व्यक्त करत भारुडाचं सादरीकरण अतिशय सुंदर केलं तुम्ही. त्यामुळे दुसरा क्रमांक आपण वणीच्या कीर्ती कोंडावार यांच्या ग्रुपला दिलेला आहे. आणि आता अर्थातच प्रथम क्रमांक आपल्या शोभनाताई लगड ह्यांचा घेतलेला आहे. त्यांना ऐकायला येतंय तर वा 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 वा. शोभनाताई, अत्यंत अभिमानास्पद गोष्ट की या वयामध्ये तुम्ही इतकं सुंदर भारुड सादर केलं. आणि भारुड कसं सादर करायचं हे शोभनाताईकडून लगड करून खरंच शिकायला पाहिजे की त्यांनी फार सुंदर पद्धतीने सादर केलं. मध्यभागी त्या उभं राहायला 2च सहकारी घेतले त्यांनी आणि 2 सहकाऱ्यांशी संवाद साधत भारुड सादर करताना कसं असतं की काय सांगायचंय त्यांना हे सांगायला पाहिजे आपल्याला की त्यांना काय सांगायचंय. आणि ते शोभनाताई लगड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने भारुडाचा जो भाव आहे तो सादर करीत करीत त्यांनी भारुड सादर केलं. भाव आणि सादरीकरण दोन्हीही अतिशय सुंदर. त्यामुळे शोभनाताई लगडने या वर्षी सिक्सर मारला असं म्हणू आपण पहिल्याच ओपनिंगला त्यांनी. आणि म्हणजे त्यांच्या वयाचं सुद्धा यामध्ये खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की या वयाला इतक्या उत्साहाने या नव्या डिजिटल सगळ्या ह्या तांत्रिक गोष्टींना सामोरं जात भारुड सादर केलं आणि प्रथम क्रमांक मिळवला. तुमचं मनापासून अभिनंदन लगडताई, मनापासून अभिनंदन. आणि या सगळ्याचं श्रेय सुचिताताई मुळेंना की त्यांनी या सगळ्या आमच्यासारख्या म्हाताऱ्यांमध्ये नवचैतन्य त्यांनी जागवलं. तुम्ही म्हातारे म्हणाल तर कसं होईल ते? तर म्हणल्यावर आलेच लगडच्या मागे मागेच. नाही, उलट तुम्ही सगळेजण माझी प्रेरणा आहात. खरं सांगायचं झालं तर तुमच्या सगळ्यांच्या याच्यामुळे मला इथं इतकं छान वाटतंय की एकमेकास सहाय्य करू. हा, एक तर खरं सांगायचं ना तर इथे महाराष्ट्रीयन वातावरण काहीच नाही आहे. बरोबर आहे. पण तुमच्या सगळ्यामुळे मी कुठेतरी कनेक्ट आहे महाराष्ट्रामध्ये असं मला खूप जाणीव होती. आणि असं बऱ्याचदा वाटतं की खरंच मी जर इथे हैदराबादच्या ऐवजी जर पुण्याला असले असते तर किती छान झालं असतं. हैदराबाद वरून सुद्धा तुम्ही एवढं करता हे काय थोडं आहे? खरंच खूपच कौतुक आहे. सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन एकदा. खूप खूप अभिनंदन सर्वांचं. प्रत्येकाने खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये वादच नाही आहे. प्रत्येकाने त्यांचा जीव त्याच्यामध्ये ओतलेला होता. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे नुसतंच ड्रेसिंग नाही तर कसं हे करायचं, कसं सादरीकरण करायचं, कसं महिलांना एकत्र आणायचं, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा
अगदी हे आपल्याला दिसतो की त्यांचा जो उल्हास आहे, त्यांचा जो हे करायचं आहे काम, त्याच्यामध्ये त्यांची जी कला आहे ती प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला दिसत होती. एक 9 भारुड आणि 9 आपल्याला जवळपास भजन आलेली होते यावेळेस, आणि प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे. पण शेवटी ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे आपल्याला नंबर काढणं आवश्यक होतं. पण यानंतर जे आपण असेल तर ते आपण स्पर्धेपेक्षाही दुसरा काहीतरी वेगळ्या पद्धतीने सादरीकरण करायचा प्रयत्न करूयात, जेणेकरून की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचू आणि प्रत्येकाला ती संधी उपलब्ध होईल की काही ना काहीतरी करून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. या दृष्टीने आपण बघूया. परत एकदा मी सगळ्या साधकांचं आभार मानते आणि आपल्या परीक्षकांचे, तिन्ही ताईंचे खूप आभार मानते की त्यांनी खूप मला साथ दिली आणि त्यांच्यामुळे हे कार्यक्रम करू शकलो. अगदी एका आवाजावर नुसतं मी सांगितलं की ताई आपण असं असं करूयात, हरकत नाही ना ताई, आपण करूयात, मी तुम्हाला साथ देते, म्हणजे हे जे शब्द होते या शब्दामुळेच हे खरं तर प्रोग्राम होऊ शकला, अदरवाईज हा झाला नसता, एवढं मात्र नक्की सांगू शकते. खूप खूप धन्यवाद. तुमच्या तिघींचे पण धन्यवाद आणि पूर्ण साधकांचे धन्यवाद. आपल्या लोकनायक महंत सुचिता मुळे यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्यामुळे आज सगळे आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. ताई मी एक शब्द बोलते तुमच्याशी. हो बोला बोला ताई. नाही, तुम्ही हैदराबाद मध्ये आहात ना? हो ताई. हो हो. तुम्हाला महाराष्ट्रात यायला संधी आहे. तुमची माझी सून हैदराबादची आहे. अच्छा. तर तुम्हाला लेकीकडे यायला हरकत नाही. अगदी बोलते, तिच्याशी बोला जरा 1 मिनिट. बर बर बर. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. जय श्री कृष्ण. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? मी इकडे सैनिकपुरीला ताई. अच्छा, सैनिकपुरी का? मग माझी आई शेजारीच राहते, येसराव नगरला. अरे वा. या मग नक्कीच या इकडे. हो. काय तुमचं आडनाव? मी सुचिता मुळे. हो का? अच्छा, म्हणजे तुम्ही पूर्वीपासून हैदराबादलाच आहे का? नाही नाही, मी फिरतीवर येत आहे. मी जवळपास भारत भ्रमण केलेलं आहे पूर्णपणे. 2-2, 3-3 वर्ष. तिकडे कोण असतं आता? हैदराबादला कोण असतं तुमचं? नाही, माझं स्वतःचं घर आहे ताई. अच्छा अच्छा. मला वाटलं की तुम्ही फिरतीवर म्हणाले ना, म्हणून विचारलं. फिरतीवर म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये 2-2, 4-4 वर्ष काढलेली आहेत. अच्छा, मग आता तिथे आता म्हणजे हैदराबादला आता वास्तव्य हैदराबाद मध्ये आहे. हो का? अरे वा, छान आहे. वणीला कोण असतं ताई तुमचं? तिकडे. हा, वणीला कोण असतं? वणीला नाही. नाही ताईंचं नाही नाही ताई, कोणी नसतं. आहे म्हणाला ना वणीला बहीण त्यांची. नाही, तिथे हैदराबादलाच बहीण असते. बहीण पण असते, आई पण तिकडे असते. वृषाली कुलकर्णी आहे म्हणे ना बहीण? कोणाची? तुमची बहीण आहे म्हणे ना? नाही, वृषाली कुलकर्णी यांची बहीण असते. कोणाची? वृषाली कुलकर्णी नाही. कुलकर्णी. नाही, ते कोणी नाही. कोणी नाशिक मध्ये आहे. कोणाला काही प्रतिक्रिया द्यायच्या आहेत? अजून कोणाला काही बोलायचं आहे? हँड रेस करा एकदा, नाही तर मग आपण हा प्रोग्राम इथेच थांबूयात. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही ग्रुपवर सांगू शकता. ठीक आहे, चालेल. परत हा रिझल्ट पूर्ण आपण ग्रुपवर टाकणारच आहोत. दुसरा नंबर आलाय वणीचा. हो, आणि आता सर्वांचे परत एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. थांबूयात आपण. सोलापूरच्या धुळे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. यवतमाळचा नंबर.